विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय संस्था, स्थापना, मुख्यालय आणि सदस्य राष्ट्रे यांच्यावर प्रश्न घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, मांडलियोंग, फिलिपिन्स. मांडलियोंग, फिलिपिन्स या ठिकाणी आशियाई विकास बँकेचे मुख्यालय आहे. आशियाई विकास बँकेबद्दल बोलण्यात आलं, तर त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. आशियाई विकास बँकेलाच इंग्रजीमध्ये एडीबी असे म्हणतात. एडीबीचा फुल फॉर्म एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आशियाई विकास बँक. आशियाई विकास बँकेची निर्मिती 19 डिसेंबर 1966. त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत मात्सुगु असाकावा. आशियाई विकास बँकेचे मुख्यालय मांडलियोंग, फिलिपिन्स. सदस्य राष्ट्र आहेत एकूण 68 देश. अशाच प्रकारे आपण अनेक संस्थांबद्दल प्रश्न पाहणार आहोत. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, बिमस्टेकचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ढाका, बांगलादेश. ढाका, बांगलादेश या ठिकाणी बिमस्टेकचे मुख्यालय स्थित आहे. बिमस्टेक बद्दल बोलण्यात आलं, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. प्रथमतः आपण बिमस्टेकचं फुल फॉर्म पाहूया. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. बिमस्टेकचे अध्यक्षपद आहे थायलंडकडे मार्च 2022 पासून. बिमस्टेकचे सरचिटणीस आहे तेन्झिन लेकपेल, जे की भूतान या देशाचे आहेत. बिमस्टेकचे सदस्य राष्ट्र एकूण 7 आहेत. कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड. पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, WHO चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, जिनेव्हा, स्वित्झर्लंड. जिनेव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी WHO चं मुख्यालय स्थित आहे. WHO बद्दल महत्वाची माहिती जाणून घेऊया. WHO म्हणजेच त्याचा फुल फॉर्म वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं आहे. त्यालाच मराठीमध्ये जागतिक आरोग्य संघटना असे म्हटले जाते. WHO ची निर्मिती 7 एप्रिल 1948 रोजी करण्यात आलेली आहे. WHO चे सध्याचे प्रमुख टेड्रोस अधनॉम हे आहेत. WHO चे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न क्रमांक चौथा, जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC या ठिकाणी जागतिक बँकेचे मुख्यालय स्थित आहे. जागतिक बँकेबद्दल महत्वाचे पॉइंट जाणून घेऊया. जागतिक बँक, त्यालाच इंग्रजीमध्ये वर्ल्ड बँक असेही म्हटले जाते. जागतिक बँकेची स्थापना डिसेंबर 1944 रोजी करण्यात आलेली आहे. जागतिक बँकेचे सध्याचे अध्यक्ष अजय बंगा हे आहेत. MD आणि CFO अंशुला कांत हे आहेत. मुख्य अर्थतज्ञ इंद्रमित गिल हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 5, नाटोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, ब्रुसेल्स, बेल्जियम. ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी नाटोचे मुख्यालय स्थित आहे. नाटो बद्दल बोलण्यात आलं. नाटो बद्दल महत्वाचे पॉइंट्स जाणून घ्या. नाटोचा फुल फॉर्म काय आहे ते प्रथमतः जाणून घ्या. नाटोचा फुल फॉर्म नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असे आहे. त्यालाच मराठीमध्ये उत्तर अटलांटिक करार संघटना असे म्हटले जाते. नाटोची निर्मिती 4 एप्रिल 1949 रोजी करण्यात आलेली आहे. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग हे आहेत. नाटो मधील सदस्य देश एकूण 32 आहेत. 32वा लेटेस्ट देश आहे स्वीडन. नाटोचे मुख्यालय ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6, जागतिक व्यापार संघटनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, जिनेव्हा, स्वित्झर्लंड. जिनेव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे.
जागतिक व्यापार संघटनेबद्दल महत्त्वाचे पॉइंट जाणून घेऊया. जागतिक व्यापार संघटना, त्यालाच इंग्रजीमध्ये WTO असे म्हटले जाते. प्रथमतः आपण WTO चा फुल फॉर्म जाणून घेऊया. WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्यालाच मराठीमध्ये जागतिक व्यापार संघटना असे म्हटले जाते. जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती 1 जानेवारी 1995 रोजी करण्यात आलेली आहे आणि जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक एनगोजी ओकोन्जो आयवेल्या असे त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी मंडळाचे मुख्यालय स्थित आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल बोलण्यात आलं तर त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉइंट्स जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, त्यालाच इंग्रजीमध्ये IMF असे म्हटले जाते. IMF चा फुल फॉर्म इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, त्यालाच मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असे म्हटले जाते. तर IMF ची निर्मिती 27 डिसेंबर 1945 रोजी करण्यात आलेली आहे. सदस्य देश आहेत एकूण 190. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलियाना जॉर्जिएव्हा हे आहेत. प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ हे आहेत आणि मुख्य अर्थशास्त्रज्ञ पियरे ऑलिव्हियर हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 8. संयुक्त राष्ट्र संघटना चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, न्यूयॉर्क USA. न्यूयॉर्क USA या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय स्थित आहे. संयुक्त राष्ट्र संघटनाबद्दल बोलण्यात आलं तर त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉइंट जाणून घेऊया. संयुक्त राष्ट्र संघटना, त्यालाच इंग्रजीमध्ये UNO असे म्हटले जाते. UNO चा फुल फॉर्म युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन असा आहे. त्यालाच मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र संघटना असे म्हणतात. संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये एकूण सदस्यत्व 193 देश आहेत आणि त्याचे 2 निरीक्षक देश आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव अँटोनियो गुटेरेस हे आहे आणि उपमहासचिव एमना जे मोहम्मद हे आहेत. ही सगळी माहिती लक्षात ठेवावी. पुढील प्रश्न क्रमांक 9. युनिसेफचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, न्यूयॉर्क USA. न्यूयॉर्क USA या ठिकाणी युनिसेफ या संघटनेचे मुख्यालय आहे. युनिसेफ बद्दल बोलण्यात आलं तर त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. युनिसेफचा फुल फॉर्म युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड असा आहे. युनिसेफची स्थापना 11 डिसेंबर 1946 रोजी करण्यात आली. युनिसेफचे प्रमुख कॅथरीन M. रसेल हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 10. ब्रिक्सचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, बीजिंग चीन. बीजिंग चीन या ठिकाणी ब्रिक्सचे मुख्यालय स्थित आहे. सुरुवातीला ब्रिक्स मध्ये एकूण 4 देशांचा सहभाग होता. ते कोणकोणते देश होते? ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका. त्यानंतर 6 देशांनी त्याच्यामध्ये एंट्री घेतलेली आहे. म्हणजे एकूण 10 देश झालेले आहेत. ते कोणकोणते देश आहेत पाहूया. ब्रिक्स मधील सदस्य देश ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साऊथ आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब एमिरेट्स असे एकूण 10 देशांचा संघ आहे ब्रिक्स हा. ब्रिक्सचे 15वे संस्करण 2023 रोजी करण्यात आलेलं आहे. होस्ट कंट्री दक्षिण आफ्रिका ही होती. ब्रिक्सची स्थापना सप्टेंबर 2006 रोजी करण्यात आलेली आहे आणि पहिली ब्रिक्सची शिखर परिषद 16 जून 2009 रोजी रशिया येथे करण्यात आलेली आहे. भारतामध्ये ब्रिक्स परिषदा एकूण 3 वेळेस करण्यात आलेले आहे. ते केव्हा केव्हा पाहूया. 2012, 2016 आणि 2021 अशा प्रकारे भारतात 3 वेळा ब्रिक्स परिषदा घेण्यात आलेली आहे. ही संपूर्ण माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, जिनिव्हा, स्वित्झर्लंड.
जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय स्थित आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनाबद्दल बोलण्यात आलं तर त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेलाच इंग्रजीमध्ये ILO म्हणजेच इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना 11 एप्रिल 1919 रोजी करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे महासंचालक गिल्बर्ट होंगबो हे आहेत. ILO ला पुरस्कार 1969 रोजी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12. आर्थिक कृती कार्य दल म्हणजेच FATF चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC या ठिकाणी FATF चे मुख्यालय स्थित आहे. FATF चं फुल फॉर्म फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स असा आहे. त्यालाच मराठीमध्ये आर्थिक कृती कार्य दल असे म्हणतात. FATF मध्ये सदस्यत्व हे एकूण 40 देश आहेत. FATF चे अध्यक्ष T राजाकुमार हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 13. नवीन विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी शांघाय चीन. शांघाय चीन या ठिकाणी नवीन विकास बँकेचे मुख्यालय स्थित आहे. नवीन विकास बँकेबद्दल बोलण्यात आलं तर त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट जाणून घ्या. नवीन विकास बँकेलाच इंग्रजीमध्ये NDB असे म्हणतात, म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँक. नवीन विकास बँकेची स्थापना 15 जुलै 2014 रोजी करण्यात आलेली आहे. नवीन विकास बँकेचे अध्यक्ष डिल्मा रोसेफ हे आहे आणि नवीन विकास बँकेची पॅरेंट ऑर्गनायझेशन ब्रिक्स ही संघटना आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. ओपेकचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए व्हिएना ऑस्ट्रिया. व्हिएना ऑस्ट्रिया या ठिकाणी ओपेकचे मुख्यालय स्थित आहे. ओपेक बद्दल बोलण्यात आलं तर त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट जाणून घ्या. ओपेक प्रथमतः ओपेकचा फुल फॉर्म पाहून घेऊया. ओपेक म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज असा त्याचा फुल फॉर्म आहे. पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची संघटना आहे ओपेक. ओपेकची स्थापना सप्टेंबर 1960 मध्ये करण्यात आलेली आहे. सध्याचे कार्यरत सरचिटणीस हैतम अल घैस हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 15. SCO चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी बीजिंग चीन. बीजिंग चीन या ठिकाणी SCO चे मुख्यालय स्थित आहे. SCO बद्दल बोलण्यात आलं तर त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट जाणून घ्या. प्रथमतः SCO चं फुल फॉर्म जाणून घ्या. SCO म्हणजेच शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. SCO ची निर्मिती 15 जून 2001 रोजी करण्यात आली. SCO चे मुख्यालय बीजिंग चीन या ठिकाणी आहे. SCO चे सध्याचे कार्यरत महासचिव झांग मिंग चीन हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 16. सार्कचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी काठमांडू नेपाळ. सार्कचे मुख्यालय काठमांडू नेपाळ या ठिकाणी स्थित आहे. सार्क बद्दल बोलण्यात आलं तर त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट जाणून घ्या. प्रथमतः सार्कचा फुल फॉर्म जाणून घ्या. सार्क म्हणजेच साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. मराठीमध्येच त्याला प्रादेशिक सहकार्यासाठी दक्षिण आशियाई संघटना असं त्याचं नाव आहे. सार्कची स्थापना 8 डिसेंबर 1985 रोजी करण्यात आली. सार्कचे महासचिव गोलम सरवर हे आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 17. UNSC चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 17व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी न्यूयॉर्क USA. न्यूयॉर्क USA या ठिकाणी UNSC चे मुख्यालय स्थित आहे. UNSC बद्दल बोलण्यात आलं त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट जाणून घ्या. प्रथमतः UNSC चा फुल फॉर्म जाणून घ्या. UNSC म्हणजेच युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल्स. त्यालाच मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद असेही म्हटले जाते. UNSC ची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आलेली आहे.
सदस्य देश आहेत एकूण 15. अध्यक्षपद सध्याचं रशिया या देशाकडे आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पॅरिस, फ्रान्स. पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय स्थित आहे. युनेस्को बद्दल बोलण्यात आलं, त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट जाणून घेऊया. प्रथमतः युनेस्कोचा फुल फॉर्म जाणून घेऊया. युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. त्यालाच मराठीमध्ये संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना असे म्हटले जाते. युनेस्कोची निर्मिती 16 नोव्हेंबर 1945 रोजी करण्यात आलेली आहे. युनेस्कोचे सध्याचे प्रमुख ओडे अझौले हे आहेत. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 19. जागतिक बौद्धिक संपदा संघटनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 19व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, जिनिव्हा, स्वित्झर्लंड. जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक बौद्धिक संपदा या संघटनेचे मुख्यालय स्थित आहे. या संघटनेलाच इंग्रजीमध्ये वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन असे म्हटले जाते. म्हणजेच मराठीमध्ये जागतिक बौद्धिक संपदा संघटना. जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना 14 जुलै 1967 रोजी करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 20. जागतिक अन्न कार्यक्रमाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 20व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, रोम, इटली. रोम, इटली या ठिकाणी जागतिक अन्न कार्यक्रमाचे मुख्यालय स्थित आहे. जागतिक अन्न कार्यक्रमालाच इंग्रजीमध्ये WFP असे म्हटले जाते. त्याचाच फुल फॉर्म वर्ल्ड फूड प्रोग्राम असे म्हटले जाते. म्हणजेच मराठीमध्ये जागतिक अन्न कार्यक्रम. जागतिक अन्न कार्यक्रमाची निर्मिती 19 डिसेंबर 1961 रोजी करण्यात आलेली आहे. जागतिक अन्न कार्यक्रमाचे प्रमुख CD मॅककेन हे आहेत आणि WFP चे मुख्यालय म्हणजेच जागतिक अन्न कार्यक्रमाचे मुख्यालय रोम, इटली येथे स्थित आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 21. जागतिक आर्थिक मंचाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? 21व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, कोलोनी, स्वित्झर्लंड. कोलोनी, स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक आर्थिक मंचाचे मुख्यालय स्थित आहे. जागतिक आर्थिक मंचाबद्दल बोलण्यात आलं, त्याच्याबद्दल महत्वाचे पॉइंट जाणून घ्या. जागतिक आर्थिक मंचालाच इंग्रजीमध्ये WEF असे म्हणतात, म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. त्यालाच मराठीमध्ये जागतिक आर्थिक मंच असे म्हणतात. जागतिक आर्थिक मंचाची निर्मिती जानेवारी 1971 मध्ये करण्यात आलेली आहे. कार्यकारी अध्यक्ष क्लॉस श्वाब हे आहेत आणि सध्याचे अध्यक्ष बोर्गे ब्रेंडे हे आहेत. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 22. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय कोठे स्थित आहे? 22व्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, लॉसने, स्वित्झर्लंड. लॉसने, स्वित्झर्लंड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय स्थित आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीबद्दल महत्वाची माहिती जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची निर्मिती 23 जून 1894 रोजी करण्यात आलेली आहे. सध्याचे अध्यक्ष थॉमस बाक हे आहेत आणि सध्याचे महासंचालक क्रिस्तोफ डी केपर हे आहेत. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 23. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये द्यायचं आहे. प्रश्न फक्त तुम्हाला वाचून दाखवतो. आंतरराष्ट्रीय शांतता ब्युरोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? त्याचे एकूण 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए वॉशिंग्टन DC, ऑप्शन बी बर्लिन, जर्मनी, ऑप्शन सी मनिला, फिलिपिन्स, ऑप्शन डी झुरिच, स्वित्झर्लंड. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे. फक्त तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगतो. आंतरराष्ट्रीय शांतता ब्युरो, त्यालाच इंग्रजीमध्ये इंटरनॅशनल पीस ब्युरो असेही म्हणतात. आंतरराष्ट्रीय शांतता ब्युरोची निर्मिती 13 नोव्हेंबर 1891 रोजी करण्यात आलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय शांतता ब्युरोचे मुख्यालय बर्लिन, जर्मनी या ठिकाणी स्थित आहे. या प्रश्नाचं उत्तर ज्यांना पण येत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक
आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.